परंतु आता या योजनेच्या संदर्भात अनेक नवनवीन बातम्या समोर येताना दिसत आहेत. लाडक्या बहिणींना आता दरवर्षी जून महिन्यात केवायसी करणं बंधनकारक असणार आहे. 1 जून ते 1 जुलै दरम्यान केवायसी आणि लाभार्थी हयात आहे किंवा नाही याची तपासणी करूनच लाडकी बहीण योजनेचा पुढील लाभ दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अन्य विविध योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या सर्व प्राप्तिकर विभागाकडे ज्या कुटुंबाचे 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न आहे अशा कुटुंबातील लाभार्थींना या योजनेतून वगळण्यात येणार आहे अशी माहिती मिळते. या योजनेत तब्बल 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी नोंदणी केली आणि त्यापैकी 2,41,00,000 महिला पात्र ठरल्या. तर अजूनही 11 लाख अर्जांची छाननी प्रलंबित असून 11 लाख अर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे. योजनेच्या निकषांचं उल्लंघन करत गैरफायदा घेतलेल्या 5 लाख बहिणींना सरकारने गेल्याच आठवड्यात अपात्र ठरवलं होतं आणि या योजनेवरील उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अडीच लाखाच्या वरच्या महिला आहेत त्यांना यातून वगळणार आहे. कसं बघताय? मला खरंच काही आश्चर्य वाटत नाही, कारण का इलेक्शनच्या आधी अनेक वेळा ह्या योजना अतिशय उत्तम आहे आणि आमचं सरकार आलं असतं तर आम्ही 3,000 रुपये देणार होतो आणि यातली एकही महिला आम्ही कमी केली नसती, कारण आम्ही खूप विचार करून फायनान्शियल प्लॅनिंग करूनच आम्ही तो निर्णय कसा घ्यायचा आणि त्याची कशी अंमलबजावणी करायची हे आम्ही आधीच ठरवलं होतं. त्याच्यामुळे हे म्हणजे काय पद्धतीने खरं तर हे दुर्दैव आहे की बहिणींना ज्या पद्धतीने आधी एक शब्द दिला आणि नंतर तो फिरवला आहे, आता हे खूप दुर्दैवी आहे. या सरकारने म्हणजे योग्य नाही हा शब्द वापरणं, पण खूप दुर्दैवी आहे की महाराष्ट्रातल्या बहिणींवर हा अन्याय करतात. महाराष्ट्रात 5-1 लाख महिलांनी आपणहून नावं मागणी असं झालेलं आहे. आता अजून आपण म्हणतोय ते IT ला विचारणार का आणखी काय विचारणार. आमचा प्रयत्न एवढाच आहे कारण हा राज्याचा पैसा आहे आणि गरीब राज्य कशाकरता करायचं असतं, गरिबांना गरिबीतनं बाहेर काढण्याच्या करता सगळ्यांनी समाधानाने राहावं, जगावं आणि आपला आपला प्रपंच करावा ह्या दृष्टिकोनातनं, आणि तशा पद्धतीनं आमच्यामध्ये चर्चा चाललेली आहे. मला वाटतं कुठलीही योजना येते ही गरिबाच्या कल्याणासाठी असते, कारण टॅक्स पेयर नेहमी बोलत असतो की आमच्या पैशाचा योग्य वापर करावा आणि त्यांच्या पैशाचा योग्य वापर गरिबांसाठी व्हायला पाहिजे. जर आता या योजनेमध्ये निकषात न बसणारी लोक जे सुस्थितीत आहेत ते येत असतील तर शेवटी टॅक्स पेयरच्या पैशाची काळजी घेतोय. नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. ज्या प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ जो बघितला आहे त्यामध्ये आता तुम्हाला प्रत्येक महिन्याला KYC करणे आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला तुमचे पैसे येणार नाही. त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. नवीन ही अपडेट एक आलेली आहे, तुम्ही बघू शकता. लाडकी बहीण योजनेतील झाडाझडती सुरू. मराठवाड्यातील 55,000 महिलांचे 1,500 रुपये बंद होणार. ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तुम्ही यामध्ये बघू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील मराठवाड्यातील 55,000 महिलांना 8व्या हप्त्याचे, इथे बघू शकता 8व्या हप्त्याचे 1,500 रुपये मिळणार नसल्याची माहिती आहे. यानंतर इथे जे दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता, मी इथे तुम्हाला सांगतोय. छत्रपती संभाजीनगर राज्य सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात लाडकी बहिणीची संख्या 5 लाखांनी घटलेली आहे. आता फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यातील 55,334 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही अशी माहिती सूत्रांच्या वतीनं देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील 54,498 महिलांचं अर्ज अद्याप मंजूर झाले नाही, इथे सुद्धा हे दिलेलं आहे. यानंतर तुम्ही बघू शकता मराठवाड्यातील 55,334 महिलांचा लाभ बंद. मराठवाड्यातील 55,334 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या महिलांना आतापर्यंत 7 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. अद्याप 54,598 अर्ज असून
अजून मान्य करण्यात आलेले नाही, हे सुद्धा इथे दिलेलं आहे. आणि मराठवाड्यातून एकूण 21,97,211 महिलांचे अर्ज पात्र ठरलेले आहेत. मराठवाडा विभागातून एकूण 23,07,184 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. त्यातील 21,97,211 अर्ज वैध ठरले. 54,598 अर्ज अद्याप मंजूर केलेले नाहीत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं गेल्या काही दिवसापासून या योजनेतील अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू केली होती. डिसेंबर मध्ये राज्य सरकारनं 2,46,00,000 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वाटप केले होते. तर जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ 2,41,00,000 महिलांना दिला गेला होता. म्हणजेच 5 लाख लाभार्थी महिला त्या महिन्यात कमी झाल्या होत्या. त्यामध्ये काही लाभार्थी महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या होत्या, हे समोर आलं होतं. याविषयी काही महिलांचं वय 65 वर्ष पूर्ण झाल्याने त्याची संख्या कमी झाली. याशिवाय 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या किंवा 4 चाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांना अर्जदाराची नाव कमी करण्यात आली. त्यानंतर इथे बघू शकता की मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यातील किती महिलांचे अनुदान बंद होणार. इथे बघू शकता मराठवाडा विभागात एकूण 8 जिल्हे आहेत. यामध्ये छत्रपती संभाजी, धाराशिव, लातूर, जालना, हिंगोली, परभणी, बीड आणि नांदेडचा समावेश होतो. यापैकी संभाजीनगरमधील 6,655, धाराशिवमध्ये 2,533, लातूरमध्ये 8,001, जालनामध्ये 9,622, हिंगोलीमध्ये 5,825, परभणीमध्ये 2,802, बीडमध्ये 9,364, नांदेडमध्ये 10,532 महिलांना अर्जदारांचा लाभ बंद होणार आहे, असे सूत्राने सांगितले आहे. तुम्ही आपण ते बघू शकता. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3,500 कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाला दिल्याची माहिती दिली आहे. या प्रकारे अशी हे जे इम्पॉर्टंट अपडेट होती ते तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि 55,000 महिलांना आता जे पैसे येत होते ते आता पैसे येणं बंद होणार आहे. इथे दिलेलं आहे. काही महिलांची 65 वर्ष पूर्ण झाली आहे. काही महिलांकडे 4 चाकी आहेत. कोणाकडे 2 लाखापेक्षा जे उत्पन्न आहे ते जास्त आहे, त्यानुसार ते कटलेले आहे. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या लाडकी बहिणाच्या नवीन अपडेटसाठी. तर चला भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.